कोल्हापुरी तांबडा रस्सा म्हणजे फक्त झणझणीत, मिसळ म्हणजे एकदम तर्रीदार आणि कोल्हापुरी पदार्थ म्हणजे तिखट जाळ. मला वाटतं ना, कोल्हापुरी खाद्यपदार्थांविषयी हे जी विशेषणं वापरली जातात ना, ही आता बदलण्याची गरज आहे. आणि कोल्हापुरी खाद्यसंस्कृती म्हणजे बहारदार, रुचकर, स्वादिष्ट हे विशेषणं आता वापरण्याची अगदी गरज आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन कोरक करकरीत चॅनल आहे, नवीन विशेषणांसहित आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. अस्सल कोल्हापुरी थाळी आपण तयार करतोय, तर यामध्ये तांबडा रस्सा, पांढरा रस्सा असं सगळं असणार आहे. तर इथे कुकरमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलं. यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालूया. हलकीशी परतून घ्यायची आलं लसूण पेस्ट, करपवायची वगैरे अजिबात नाही. आता यामध्ये 1 किलो मटण मी घालते. हे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे बघा, आलं लसूण पेस्ट कुठेच करपली नाही आहे. यामध्ये हे मटण जे आपण स्वच्छ करून घेतलं आणि हे तेलावर चांगलं 3-4 मिनिटं परतून घेऊयात. तर बेसिकली आपल्याला करायचं आहे मटणचा स्टॉक, आणि यामध्ये आपण कुठलेच मसाले घालणार नाही आहोत, कारण आपल्याला पांढरा रस्सा पण करायचा. तेच एक कारण आहे की हे शिजवताना मटण शिजवताना हळद बिळद काहीच घालायचं नाही आहे. हे बघा, मटणाचा रंग बदलला आहे आणि असं त्याला पांढरट टेक्स्चर आलं आहे. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं, कारण आपल्याला स्टॉक भरपूर हवा. एकतर तांबड्या रस्स्यासाठी पण हवा, पांढऱ्या रस्स्यासाठी पण हवा. मटणला चव लागावी याकरता थोडं मीठ देखील घालूयात. मिसळूयात हे सगळं मस्त. आता झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर 5 शिट्ट्या काढून घेऊयात. पांढरा रस्सा करण्यासाठी आपल्याला काही आहे ना गोष्टी भिजत घालायच्यात. तर त्याकरता आपल्याला घ्यायचे 10 ते 12 काजू आणि मगज बी. खसखस पण टाकू शकता चमचाभर. पाणी घालायचं, तासभर तरी भिजत घालूयात. कोल्हापुरी पदार्थांमध्ये 2 प्रकारची वाटणं असतात, आणि हे स्पेसिफिकली तांबडा पांढरा रस्सा असेल ना तर ओलं वाटण केलंच जातं. तर हे करण्याकरता 1.5 इंच आलं घ्यायचं, लसूण पाकळ्या 7-8, हिरवी मिरची, ओल्या नारळाचं चव 3-4 चमचे, कोथिंबीर. आधी पाणी न घालताच हे वाटण करायचं. सुरुवातीला पाणी न घालता वाटलं की हे जरा बारीक आणि एकसंध वाटलं जातं. हलका वाटण तयार करून झालं की थोडंसं पाणी घालूयात, आणि आता एकदम सरबरीत आपल्याला हे वाटण तयार करायचं. वा, बघा सुरेख रंग आला, छान दिसतंय वाटण. चला आता कांदा चिरायचा आहे. तर हा इथे 1/2 किलो कांदा घेतला आहे. हा असा उभा याचे स्लाइस करून घेऊया. तर हा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आपलाच आहे. madhurajrecipeclub.com वरून खरेदी करू शकता, किंवा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन खरेदी केलं तरी काही हरकत नाही. पण एकदम उत्तम क्वालिटीचं आहे, दणदणीत जाड आहे आणि अजिबात पातळ बित्तळ नाही. काय होतं ना, पातळ जर तुम्ही स्टीलचा चॉपिंग बोर्ड घेतला ते हाताला चिरतं किंवा कापायची जास्त शक्यता असते. कांदा छान आपला चिरून झाला की आता वाटण तयार करूयात. तर त्याकरता अर्धा कप सुकं किसलेला खोबऱ्याचा कीस घ्यायचा, आणि हा छान सोनेरी रंगावर भाजून घेऊयात. खोबऱ्याचा कीस छान भाजत आला, खमंग असा सोनेरी रंग आलायला. आता हा काढायचा. याच कढईमध्ये चमचाभर तेल गरम करूयात, आणि हा उभा चिरलेला कांदा घालूया. कांद्यावर मीठ म्हणजे कांदा पटकन परतला जातो. मिसळून घ्यायचं आणि मस्त सोनेरी रंगावर कांदा भाजून घेऊया. चला, कांदा हलका मऊ झाला. 7-8 लसूण पाकळ्या, आलं देखील घालायचं, परतून घ्यायचं, सगळं एकत्र भाजायचं. कांदा मस्त खमंग असा भाजून झाला. हे बघा, छान असा खरपूस झाला भाजून. तर गॅस बंद करायचा आणि कांदा हलका थंड होईपर्यंत वाट बघूया. चला, इथे मटण मोठ्या आचेवर बरोबर 5 शिट्ट्या मी काढून घेतल्या. जास्त प्रमाणात आहे त्यामुळे मोठ्या आचेवर करून घेणं गरजेचं आहे. चला बघूयात. वा, चला मटण बघूयात शिजलं का नाही. हा हा, मस्त शिजले, परफेक्ट असं मऊ लुसलुशीत झालं. हे बघा, स्टॉकही भरपूर झाला. हा इतका स्टॉक लागणारच आहे आपल्याला. आता भाजून थंड झालेलं हे खोबरं आणि कांदा मिक्सरमध्ये वाटून घेऊयात.
आधी खोबरं घालायचं भाजलेलं आणि यावर हा कांदा. ज्या भांड्यात हिरवं वाटण केलं ना त्यातच हे वाटून घेते. पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा. आता हा नंतर जो कांदा राहिलेला थोडा हा देखील वा बघा वाटण छान तयार आहे. चला इथे काजू आणि मगज बी आपण जे भिजत घातलं होतं हेही छान फुललंय. यातलं पाणी नाही घ्यायचं. चला आता मिक्सरमध्ये पाणी न घालता आधी फिरवून घेऊयात. मस्त. आता पाणी घालूयात आणि छान याचे सरसरीत पेस्ट तयार करायची. चला आता मस्त असा चमचमीत मटण रस्सा करायला घेऊयात. तर त्याकरता इथे 3 टेबलस्पून तेल कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी 2 चमचे हे ओलं वाटण घालूयात. मिसळून घ्यायचं. एक 4-5 मिनिटे तरी हे ओलं वाटण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. ओलं वाटण छान शिजलं. आता यामध्ये हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालूयात. हेही 2 मोठे चमचे पुरेसे आहे. खूप असं घालायची गरज नाही कारण आपण रस्सा करतो. मिसळून घ्यायचं. 1-2 मिनिटं एकत्र परतून घेऊयात हे. चला हे छान परतून झालं. आता यामध्ये सुके मसाले घालायचे, ज्यामध्ये 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, धणेपूड 1 चमचा आणि लाल तिखट. हे मिसळून घ्यायचं आणि सुके मसाले घातल्यावर 1-2-3 मिनिटं आणखी छान परतून घेऊया. चला हे छान परतून झालंय. तेल खूप कमी वापरले त्यामुळे हे असं थोडं करपल्यासारखं वाटतंय, पण काळजी नका करू. यामध्ये थोडा स्टॉक गेला ना की हे आहे तसं एकसंध होईल. आता यामध्ये शिजलेलं मटण घालूयात आणि त्याचा स्टॉक घालूयात. तर हे गरम गरमच आहे. हे बघा. आता आधी स्टॉक घालतो आणि पीसेस देखील घालूयात, कारण आपल्याला हा रस्सा करायचा आहे. प्रॉपर रस्सा झाला पाहिजे. थोडंसं मीठ. मटण शिजवताना मीठ घातलं आहे त्यामुळे त्या अंदाजात घाला. बघा खूप तेलकट नाही केलेलं मी. खूप तक्रार करता की खूप तेल वापरते आणि कोल्हापुरी पदार्थ तेलकट अजिबात नसतात. म्हणून निग्लिजिबल अगदी कमी प्रमाणात तेलाचा वापर केला आहे. पण बघा काय एकसंध झालं आहे. थोडासा रस्सा आणखी. आणि आता हे मसाल्यांमध्ये मस्तपैकी आणखी एक 7-8 मिनिटं छान शिजवून घ्यायचं. चला हे मटण मी मस्त इथे शिजवून घेतलं आणि बघा काय सुरेख तर्री आलंय, रंग कमाल आलाय आणि बघा मस्त असं एकसंध झालंय. वा वा वा. आणि वास तर एवढा छान दरवळतो या तांबड्या रश्श्याचा. क्या बात आहे. एकसंध झालाय जसा हवा तसा ना. म्हणजे पिताना पाणी एकीकडे, तवंग एकीकडे, मसाला एकीकडे, असं अजिबात झालं नाही. परफेक्ट तांबडा रस्सा झाला. आता पांढरा रस्सा करायचा आहे तर त्याकरता 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं. यामध्ये खडा मसाला, दालचिनी, चक्रीफूल, मसाला वेलची, लवंग आणि काळी मिरी हे मिसळून घ्यायचं. हे जे वाटण आपण तयार केलं आहे काजू आणि मगजबी हे यामध्ये घालूयात. आणि या वाटणासोबतच उभी चिरलेली हिरवी मिरची देखील घालायची. 2-3 मिनिटं हे वाटण छान परतून घेऊया. रंग नाही बदलला पाहिजे मात्र. चला हे छान परतून झालं. मस्त सुवास तरवळतोय. आता यामध्ये पुन्हा हा मटणचा स्टॉक घालायचा. थोडेसे पीस देखील घालायचे. भरपूर घालायचं कारण हा पांढरा रस्सा आहे ना मस्त असा रसरशीतच असतो. आणि हे आता एकजीव करूयात. यामध्ये थोडंसं मीठही घालायचं. आता स्टॉकमध्ये मीठ आहे त्यामुळे मीठ बेताने घाला. हे आधी छान एकसंध करायचं. बहारदार दिसतंय, सुवास कमाल येतोय आणि बघा छान उकळी फुटली आहे आणि मस्त दिसतंय. वा वा वा. चला आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे 1 कप नारळाचं दूध. ओला नारळाचा खव आहे मिक्सरमध्ये टाकायचा. त्यामध्ये बरंच गरम पाणी टाकायचं आणि त्याचं दूध गाळून घ्यायचं. तेच हे आहे. हे सगळ्यात शेवटी घालणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं ना आपला पांढरा रस्सा
फाटतो. गॅस बंद करून घातले. काय सुंदर दिसते. आता 2च मिनिट गॅस सुरू करणार आहे आणि एक अगदी याला उकळी काढणार आहे. नाही उकळी काढली तरी काही हरकत नाही. नारळाचं दूध सुरुवातीला का नाही घातलं, कारण नारळाचं दूध खूप जर शिजवलं ना तर ते फाटतं आणि मग आपला पांढरा रस्सा सगळा फसल्यासारखा होतो. त्यामुळे नारळाचं दूध गॅस बंद करायचा, सगळ्यात शेवटी घालायचं आणि मग गॅस सुरू करून उकळी काढायची. चला, पांढरा रस्सा देखील इथे तयार आहे. बघा, हॉटेलमध्ये मिळतो का नाही, अगदी तसं प्रकरण जुळून आलं आहे आणि सुवास पण कमाल दरवळतोय. वा वा वा. चला, आता आहे ना मटण सुक्का करूयात मस्तपैकी. तर त्याकरता 3 टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलं. यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा छानपैकी परतून घ्यायचा सोनेरी रंग. कांदा सोनेरी रंगावर भाजून झाला. हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. आता यामध्ये हे ओलं वाटण घालायचं 1 चमचाभर. 2-3 मिनिटं परतायचं. ओल्या वाटणाचा इतका छान सुवास तरवळतो ना. आता 2-3 चमचे हे कांदा खोबऱ्याचं वाटण देखील घालायचं. मिसळून घेऊया. चला, हे एकत्र आता सगळी वाटणं भाजून झाली. बहारदार दिसतंय. वा वा वा. आता यामध्ये मसाले घालूयात. कांदा लसूण मसाला 1 चमचा, लाल तिखट, धणेपूड आणि हा 1 चमचा मटण मसाला पण घाल आणि चवीपुरतं मीठ. कुठलाही कंपनीचा मटण मसाला तुम्ही इथे वापरू शकता. आता हे छान मिसळून घ्यायचं. चला, आता हे वाटण पण छान भाजलंय. बघा, मसाले काय दिसत आहेत. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा मसाला आहे ना आता हलका फुलवून घ्यायचा, कारण मटण सुक्का जरी असला तरी तो रसरशीत असतो. त्यामुळे हे स्टॉकचं पाणी घालायचं आणि मिसळून घ्यायचं. चला, आता हे छान मसाला फुललाय. वा 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 वा. रंग पण बघा काय बहारदार आलाय. आता हे जे उरलेलं मटण आहे हे यामध्ये घालूयात सगळे पीसेस. वा. मिक्स करूया. चला, आणि आता आहे ना एक 5 ते 7 मिनिटं हे मटण सुक्का छान शिजवून घ्यायचं. मटण सुक्का देखील इथे 7-8 मिनिटं मस्त शिजवला आणि इतका कमाल सुवास तरवळतोय. आणि हे वेगवेगळे मसाल्यांचं कॉम्बिनेशन करतो ना, यामध्ये जो मटण मसाला घातलाय बहारदार. हे बघा काय सुंदर रंग आलाय. अजिबात तेलकट केलेलं नाही आहे सुक्का. छान याला रसरशीत झालाय. सुक्का जरी असला तरी आहे ना तो फटक नसतो, असा रसरशीत झाला पाहिजे. कमाल, क्या बात. वा वा वा. गॅस बंद करते. आता वाट कशाची बघताय. घ्यायचा कांदा मस्त फोडून, गरमागरम टुम्म फुगलेली ज्वारीची भाकरी, जिरा राईस, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, मटन सुक्का. हा हा, क्या बात है. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.